पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला विशाल. आखूर टप्प्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता. फलंदाजाला चकून मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना सुरक्षित चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. यानंतर सर्व संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायचे. यानंतर ज्यावेळी ज्याची फलंदाजी असेल त्यांनी तो आंबा दिसतोय का त्या आंब्याखाली जाऊन बसायचे आणि तिथून आपले फलंदाज मात्र खेळपट्टीकडे पाठवायचे. इथे मात्र धाबाच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल फलंदाज अजितला. डीजे दुसऱ्या चेंडू देखील कुठेतरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नांगी अपयशी ठरला आणि ज्याने पहिल्या सामन्यात चांगल्या धावा जोडल्या होता तो फलंदाज मात्र इथे शून्यवरती माघारी परत असताना अजितला मात्र माघारी परतावं लागले आणि चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू निर्धाव आणि धावाच्या स्वरूपात विकेट देखील मिळवून दिली संघाला. इथे मात्र शरीराचा भेद घेतला होता. पुन्हा तिसऱ्या चेंडूवरती इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूच्या सांगतेने हॅलो इथे मात्र एष्ट्यांचा वेध घेत असताना जाणारा चेंडू इथे मात्र निघून गेला आणि इथे मात्र विकेटची कमाई करून दिली. स्वतः देखील आपल्या खात्यात विकेट जमवत असताना गोलंदाज विशाल माघारी परतावा लागेल. नौका फलंदाज आणि ते स्ट्राईकला रामदास. इथे मात्र वेगवान चेंडू पंचांकडे अपील. पंचांनी अपील मात्र उचलून धरली, आकाशाला गवसणी घातली आणि इथे मात्र बोट उंच करत असताना सांगतोय हा विकेट आहे आणि इथे माघारी परतावा लागेल फलंदाज अजितला. डीजे दादा मोरे आपल्याला देखील विनंती असेल व्यासपीठावर येऊन बसायचे. इथे मात्र संधी आणि ह्या दिवसातली या शृंखलेची विकेट हॅट्रिक आणि मिडन ओव्हर झाले. विकेट हॅट्रिक आणि मिडन ओव्हर विशाल या गोलंदाजाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते.